नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे मिशन या नव्या कोऱ्या करकरीत चित्रपटाचं. त्या चित्रपटामधल्या कलाकारांना आज आपण भेटतोय. संकेत मोरे माझा मित्र माझ्यासोबत आहे, शांती माझ्यासोबत आहेत आणि अजय शर्माजी आहेत. तर मला जाणून घ्यायचं आहे की संकेत, तुझा रोल काय, कुठल्या मिशनवरती तू आहेस? नमस्कार, मी अभिनेता संकेत मोरे. आत्ता 15 मे पासून मिशन हा आमचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि खूप चांगलं वाटतंय की सिनेमा रिलीज होतोय आणि प्रदर्शित होतोय, लोकांपर्यंत पोहोचतोय. या सिनेमामध्ये मी सागर नावाची भूमिका केली आहे, जो हे मिशन जेव्हा अजय शर्माजी त्या कोळीवाड्यात येतात आणि तिथे त्यांची भेट या टीमशी होते. सो मी आणि माझ्याबरोबर अजून जे 2-3 सहकलाकार आहेत आणि आम्ही तिथे त्यांना भेटतो आणि मग ते मिशनवर ते सुरू होतं मिशन. आणि त्यामध्ये सागर हे जे माझं कॅरेक्टर आहे ते खूप हॅपी गो लकी आहे. तो खूप अभ्यासू आहे आणि त्याचा उत्तम अभ्यास झाला, त्याला चांगली नोकरी लागली तर त्याला छोकरी चांगली मिळेल हे त्याचा थॉट आहे. कारण की त्याला उत्तम नोकरी लागणं गरजेचं आहे, त्याच्यासाठीचा तो स्ट्रगल आहे. त्याला मारामारी, नसती लफडी किंवा इव्हन शेजार पाजारची भांडणं यात पण तो पडत नाही. तो खूपच क्लिअर आहे आणि एकदम सिम्पल छान कॅरेक्टर आहे आणि मजा आली ते करताना. आणि अजयजी आणि जेव्हा त्याचं भेट होते आणि सगळ्या मिशनमध्ये त्याचं तो कसा सामावला जातो, कसा ओढला जातो आणि त्याच्यानंतर तो त्यामध्ये टीममध्ये येऊन त्या मिशनवर काय होतं पुढे, हा त्या कॅरेक्टरचा फ्लो आहे, जो स्टार्ट टू एंड तो प्रवास राहणार आहे. आणि सागर हे कॅरेक्टर तसंच आहे ना, तो खूप रिलेट करतं, इमोशनल आहे आणि त्याला उत्तम नोकरी लागते, ते पण आहे, त्याला चांगले ते तुम्हाला सिनेमात कळेल. आणि मेन म्हणजे त्याला पर्सेंटेज चांगले मिळतात. त्याच्यानंतर काय होतं, मग काय काय घटना घडतात आणि मग बाकीचे त्याचे जे मित्र असतात सगळेजण, जे कोळीवाड्यातले असतात, जे आपण संध्याकाळी कट्ट्यावर बसतो, नाक्यावर बसतो, मग तो त्याच्यासोबत कसं करेक्ट करतो, रिलेट करतो आणि मग तो त्यात कसा ओढला जातो आणि शेवटी तो ते कसं फ्लो करतो. कारण की त्याला भीती वाटत असते की कोणी मारामारी करेल, मला लागेल, मला कुठे मी पडेन, पण तरी पण तो यांच्यासोबत उभा राहतो आणि गन हातात घेतो. पण ते का घेतो, तो का करतो, त्याच्यासाठी मिशन आहे. सो असं ते कॅरेक्टर आहे आणि छान वाटलं. सो असा तो माझ्या कॅरेक्टरचा प्रवास है. यस, मैं अजय जी को पूछना चाहूंगा कि आप यहाँ पे जो रोल कर रहे हैं इंस्पेक्टर का, आपकी पर्सनालिटी ऐसे है कि जब आप इंस्पेक्टर लगते हो, ये कौन से मिशन पे आप जा रहे हो? आरडीएक्स के बारे में तो बता दिया था, तो आप बता सकते हो. पंजाब से एक ऑफिसर अंडर कवर आता है कोलीवाड़ा में. वो क्यों आता है, कैसे आता है, वो पिक्चर में पता चलता है सबको. लेकिन उसका जो मिशन में वो जो प्रॉब्लम्स फेस करता है, उसकी वजह से उसको कोई ऐसे लोग चाहिए जो सिस्टम के बाहर हो. और वो सिस्टम के बाहर जो लोग होते हैं कि ये 4 लड़के और शांति, इनसे वो एक टीम बनाता है और वो कैसे मिशन को फुलफिल करता है. ये बेसिक स्टोरी है, काल्पनिक स्टोरी है, बेसिक स्टोरी है. शांती, तुझं सिलेक्शन कसं झालं? आणि मगाशी आम्ही गाणं बघितलं, फार छान पद्धतीचं गाणं होतं, तर त्याची काय आठवण? सर्वप्रथम थँक्यू सो मच, तुम्हाला ते गाणं आवडलं. मी अभिनेत्री शांती बावकर, नाटक करत होते याच्या अगोदर, कार्यकर्ता नावाचं. तिथे चंद्रकांत सर आले होते बघायला आणि त्यांना माझं काम आवडलं. त्याच्यानंतर आमचं यामध्ये किंवा या मूवीमध्ये काम करण्याविषयीची चर्चा सुरू झाली आणि नंतर मला सिलेक्ट केलं. पहिला चित्रपट? हो, माझा पहिला चित्रपट आहे. आणि गाण्याविषयी सांगत असाल तर हे माझं पहिलंच गाणं आहे, पहिला चित्रपट म्हटलं पहिलंच गाणं. आणि अजय सरांसोबत हे माझं गाणं आहे, रेन सॉन्ग. खूप छान एक्सपिरियन्स होता. पहिल्यांदा काहीतरी वेगळं रोमॅन्टिक असं काहीतरी करण्याचा अनुभव होता, तर खूप आवडलं मला ते सगळं करायला. वा, सगळ्यांनी सांगा की 15 मेला मिशन येत आहे, त्याबद्दल. एक शोधगाथा हा चित्रपट येत्या 15 मेला प्रदर्शित होतोय आपल्या जवळच्या चित्रपटगृहात आणि संपूर्ण कुटुंबासोबत तुम्ही हा चित्रपट बघू शकता. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होतोय, आपल्या भेटीला येतोय, त्यामुळे नक्की 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 आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत जाऊन मिशन हा चित्रपट 15 मेला नक्की बघा. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सर.